entire screen share. ओके, दिसतंय स्क्रीन? हो सर. हा सर. ओके, तर आपण काल बघितलं इंटिजर डेटा टाइप बघितलं, बरोबर आहे. त्याच्यामध्ये आपण इन डेटा टाइप मध्ये काय काय बघितलं, सिंटॅक्स बघितला. ओके, त्याच्यानंतर रिप्रेझेंटेशन बघितलं व्हॅल्यूजचं, डेसिमल, त्याच्यानंतर बायनरी, त्याच्यानंतर ऑक्टल आणि हेक्साडेसिमल. ओके, त्याच्यानंतर आपण कन्व्हर्जन पण बघितलं. ओके, अँड याच्यात एक गोष्ट आहे की आउटपुट तुम्हाला नेहमी डेसिमल मध्ये मिळणार आहे. कशामध्ये मिळणार आहे? डेसिमल मध्ये, राईट. आउटपुट तुम्हाला नेहमी कशात मिळणार आहे? डेसिमल मध्ये मिळणार आहे. ते या केसमध्ये तुम्हाला दिसून येते, इथं तुम्ही इनपुट हे ऑक्टल म्हणून दिलेलं आहे. इथे डेसिमल आहे, इथं ऑक्टल आहे, इथे हेक्साडेसिमल, इथे बायनरी आहे. पण जेव्हा तुम्ही प्रिंट फंक्शन वापरता तेव्हा तुम्हाला आउटपुट काय मिळते? नेहमी डेसिमल मिळते. आउटपुट काय मिळते? नेहमी डेसिमल मिळते. सो पायथन व्हर्च्युअल मशीन मध्ये आउटपुट तुम्हाला काय मिळणार आहे? नेहमी डेसिमल मिळणार आहे. ओके, कन्व्हर्जन बघितलं आपण, बिन फंक्शन. ओके, बायनरी फंक्शन. सो इट विल कन्वर्ट एव्हरीथिंग यू गिव्ह टू बायनरी. ओके, त्याच्यानंतर ऑक्टल बघितलं, ऑक्ट, त्याच्यानंतर हेक्स. ओके, सो लेट अस स्टार्ट द नेक्स्ट डेटा टाइप, that is float data type. Okay, next data type is float data type. So we can use parallel लिहून घ्या तुम्ही. We can use the float data type to represent floating point values. To represent floating point values. Okay, floating point म्हणजे decimal values. Decimal values. Okay, for example, f is equal to 1.234. okay, so जेव्हा तुम्ही म्हणता f is equal to 1.234 आणि करता टाइप, त्याचा जर तुम्ही टाइप चेक करता तर तुम्हाला आन्सर काय मिळते? फ्लोट. Okay, so let us check on the shell. So f is equal to 1.234, right, आणि type of f हे तुम्हाला चेक करायचं आहे. तर टाइप काय आला? फ्लोट आला. ओके, फ्लोट म्हणजे डेसिमल. So here got the type as float. So integer
data type is used to represent integer values, while float data type is used to represent floating point values. Okay, so we can also represent floating point values by using exponential form. That is scientific notation. For example, we can write f is equal to 1.2 E3. Okay, 1.2 E3 म्हणजेच 10⁻³ एक्सपोनेन्शियल फॉर्म वापरायचं झालं तर. सो जेव्हा तुम्ही प्रिंट एफ करता, मी इथेच लिहितो, आता जागा कमी आहे. प्रिंट एफ, when you print the value f, what answer you will get is 1200.0. So let us check that. F is equal to 1.2 small e किंवा capital E. 1.2 E3. Okay, and print f केले 1200. आता तुम्ही f is equal to capital E पण वापरू शकता फॉर एक्सपोनेन्शियल. ओके, याचा अर्थ 1.2 into 10⁻³ बरोबर, 1.2 into 10⁻³. So instead of E, we can use capital E also. Okay, instead of small e we can use capital E. Okay, so what is the main advantage of using the exponential form? The main advantage of exponential form is that we can represent big values in less memory. बरोबर आहे. म्हणजे जिथं कम्प्युटेशन आहे, सपोज 12 लाख लिहायचं तुम्हाला, त्याच्याऐवजी तुम्ही 12E 10⁻² जे काही त्याचा पॉवर येणार आहे ते तुम्ही रिप्रेझेंट करू शकता. ओके, सो देयर इज अ नोट हियर, $* note. We can represent int values. In decimal, binary, octal and hexadecimal forms. बरोबर आहे. आपण याचे 4 फॉर्म्स बघितलेले आहेत. एक डेसिमल आहे, एक बायनरी आहे, एक ऑक्टल आहे आणि हेक्साडेसिमल आहे. but we can represent float values
only by using decimal form. ओके, म्हणजे पॉइंट फॉर्म जे आपण डेसिमल लिहितो 1.2, दॅट इज द ओनली वे. त्याच्यामध्ये तुम्ही याच्यात प्रोव्हिजन नाही आहे की तुम्ही बायनरी, डेसिमल, ऑक्टल आणि हेक्साडेसिमल असं सेपरेटली रिप्रेझेंट करू शकता. देयर इज ओनली वन वे, दॅट इज बाय युजिंग डेसिमल फॉर्म, दॅट इज फॉर फ्लोट व्हॅल्यूज. ओके, ओके. सो सपोज तुम्ही असं लिहिलं f इज इक्वल टू 0b11.01. ओके, म्हणजे तुम्हाला काय येणार, इथे एरर येणार. कारण तर ही व्हॅल्यू काय आहे, f ही ना फ्लोट आहे ना इंटीजर आहे. ओके, कारण ही रूलला धरून नाही आहे. यू कॅनॉट यूज दिस. ओके, तर काय येणार, सिंटॅक्स एरर. एरर काय येणार, सिंटॅक्स एरर. Invalid syntax. This is invalid syntax. So let us check on the shell. F is equal to 0b11.01. ओके, तर तुम्हाला काय इथं एरर येते आणि लगेच इथं रन टाइमला दिसतंय पण की इथं सिंटॅक्स इथं इश्यू आहे. ओके, so similarly this is also wrong, right? बरोबर आहे, हे रॉंग आहे. सिमिलरली ऑक्टल मध्ये तुम्ही 0.123.456, दिस इज ऑल्सो रॉंग. त्याच्यानंतर हेक्साडेसिमल मध्ये पण तुम्ही लिहिलं f इज इक्वल टू 0x123.456, दिस इज ऑल्सो रॉंग. ओके, सो आतापर्यंत कुठले डेटा टाइप्स बघितले, पहिलं म्हणजे बघितलं इंटीजर, अँड नेक्स्ट वी डिस्कस्ड फ्लोट. ओके, ओके. सो हे समजलं का इथेपर्यंत, इंटीजर फ्लोट समजलंय का? चॅट मध्ये टाका याच्यात काही क्वेश्चन तुम्हाला. येस, ओके. बुधांक, okay, good. Next type is complex data type. Next type is complex data type. आता पहिला बघितला पण इंटीजर. ओके, त्याच्यामध्ये इंटिग्रल व्हॅल्यूज डिफाइन करत होतो आपण. यूज टू रिप्रेझेंट इन 4 फॉर्म्स. देन केम फ्लोट, and that was possible only in decimal, म्हणजे पॉइंट मध्ये. And then we have the complex data type. Okay, so a complex data type, or we will rather say a complex number. A complex number is of the form a plus bj. Okay, a plus bj, where a is the real part. कॉम्प्लेक्स नंबर तुम्हाला माहिती आहे. ओके, तर काय असतो, एक रिअल पार्ट असतो, एक इमॅजिनरी पार्ट असतो. सो a is the real part and b is the imaginary part.
B is the imaginary part. Okay, where j is equal to अंडर रूट ऑफ -1, म्हणजे j स्क्वेअर ची व्हॅल्यू काय आहे -1. and A and B contain integers or floating point values. Integers or floating point values. For example, ओके, आता एक एक्झाम्पल द्यायचं झालं तर 3 + 5j हा काय कॉम्प्लेक्स नंबर आहे. ओके, त्याच्यानंतर 10 + 5.5j हा कॉम्प्लेक्स नंबर आहे. त्याच्यानंतर 0.5 + 0.1j म्हणजे इथे तुम्हाला एकतर इंटिजर दिसणार आहे नाहीतर फ्लोट दिसणार आहे. ओके, यू कॅन यूज एनी ऑफ द नंबर, इंटिजर और फ्लोट. सर 1 मिनिट मग यू कॅन यूज अ कॉम्बिनेशन ऑफ इंटिजर और फ्लोट. ओके, दोन्ही इंटिजर असू शकतात, दोन्ही फ्लोट असू शकतात, एक इंटिजर एक फ्लोट असू शकतो. सो दॅट इज अलाउड. झालं, जायचं पुढं. यस सर. Okay. Okay. So now we just saw the form that is a plus bj. बरोबर आहे, फॉर्म काय होता a plus bj. So याच्यात लिहून घ्या, in the real part if we use integer value, then we can specify that value either by decimal, octal, binary or hexadecimal form. Okay, in the real part if we use int value, then we can specify that either by decimal, octal, binary or hexadecimal. म्हणजे a जो आहे तो तुम्ही या 4 फॉर्म मध्ये लिहू शकता. ओके, b नाही, but imaginary part should be specified only by using decimal form. Okay, so for example, a is equal to किंवा आपण म्हणू z is equal to, we'll say z is equal to 0b11
0b11 प्लस 5j. बरोबर. आता तुम्ही हा जो रिअल पार्ट आहे तो तुम्ही बायनरीनं रिप्रेझेंट केलाय. ओके, इट इज अ बायनरी फॉर्म, बट हिअर यू हॅव टू रिप्रेझेंट ओनली बाय डेसिमल फॉर्म. इथं तुम्हाला कुठलाही दुसरा फॉर्म अलाउड नाही. ओके, so this is okay. So if you print z, what you'll get is 3 plus 5j. आता तुम्हाला 3 plus 5j का मिळते? कारण पायथन व्हर्च्युअल मशीन ऑलवेज गिव्स आउटपुट इन डेसिमल. आता आपण एक चेक करू. आता आपण जो नंबर घेतलाय कॉम्प्लेक्स, सो दॅट इज z इज इक्वल टू 0b11 प्लस 5j. ओके, आणि हा तुम्ही काय करणार आहे? प्रिंट z आला 3 plus 5j. ओके, सो तुम्ही याच्यात काहीही द्या, बायनरी, हेक्स, डेसिमल, तुम्हाला आउटपुट नेहमी डेसिमल मध्येच देणार आहे. ओके, ओके, सपोज तुम्ही टाइप केलं a इज इक्वल टू 3 plus 0b11j. आपण चेक करून बघू. z इज इक्वल टू 3 प्लस म्हणजे रिअल पार्ट, हा रिअल पार्ट आहे a, प्लस 0b11j. ओके, तुम्हाला काय मिळणार आहे? सिंटॅक्स एरर. ओके, तुम्हाला काय मिळणार आहे? सिंटॅक्स एरर. सो दॅट वे यू विल गेट सिंटॅक्स एरर, इनव्हॅलिड, स्मॉल आहे हा, इनव्हॅलिड सिंटॅक्स. ओके, सो याच्यात काय लक्षात ठेवायचं आहे? a प्लस bj याला तुम्ही डेसिमल, ओके, डेसिमल मध्ये लिहू शकता, ऑक्टल मध्ये लिहू शकता, बायनरी मध्ये लिहू शकता आणि हेक्स मध्ये लिहू शकता. याला फक्त कशामध्ये लिहायचं आहे? डेसिमल मध्ये लिहायचं आहे. ऑक्ट, बिन आणि हेक्स आर नॉट अलाउड. ओके, ऑक्ट, बिन आणि हेक्स आर नॉट अलाउड. ओके, सो आपण एक एक्झाम्पल घेऊ. Suppose a is equal to 10 plus 1.5j. a is equal to 10 plus 1.5j. b is equal to 20 plus 2.5j. ठीक आहे, हे दोन कॉम्प्लेक्स नंबर्स आहेत आणि आपल्याला हे ऍड करायचे आहेत आणि त्याचा रिझल्ट सी मध्ये सेव्ह करायचा आहे. तुम्ही काय म्हणणार? c इज इक्वल टू a प्लस बी. बरोबर आहे, c इज इक्वल टू a प्लस बी. आणि काय करणार? प्रिंट c. ओके, सो याच्यात काय होतंय? रिअल पार्टची ऍडिशन होती 10 प्लस 1.5j आणि प्लस 20 प्लस 2.5j म्हणजे 30 प्लस 4j. हे आन्सर आहे, राईट. हे काय होणार आहे? तुम्हाला इथे प्रिंट होणार आहे 30 प्लस 4j. आणि आता या नंबरचा तुम्हाला डेटा टाइप बघायचा आहे. मग टाइप ऑफ सी काय येणार? तुमचा क्लास काय येणार? क्लास काय येणार त्याचा? कॉम्प्लेक्स. इंट, जसं इंट आहे, जसं फ्लोट आहे, तसं याचा क्लास काय येणार आहे? कॉम्प्लेक्स. सो लेट अस चेक इट ऑन द पायथन शेल. a इज इक्वल टू
10 plus 1.5j, ठीक है. B is equal to 2 plus, sorry, B is equal to 20 plus 2.5j, बरोबर. त्याच्यानंतर C is equal to A plus B, राइट. आणि तुम्ही काय करणार, प्रिंट C, प्रिंट C आला 30 प्लस 4j, हे आलं तिची ऍडिशन. ओके, ही आली तिची ऍडिशन. आणि तुम्हाला काय पाहिजे तर टाइप चेक करायचं, टाइप ऑफ C म्हणजे तुम्हाला मिळाला कॉम्प्लेक्स. ओके, सो दॅट इज अ कॉम्प्लेक्स डेटा टाइप. जसं इंटिजर आहे, फ्लोट आहे, तसं या व्हेरिएबलचा म्हणजे C चा डेटा टाइप काय आहे, कॉम्प्लेक्स आहे. इट इज ऑफ द टाइप कॉम्प्लेक्स. ओके, समजलं काय. चॅट मध्ये आन्सर द्या. येस, ओके, सोपा आहे, लक्षात ठेवा. ओके, सो फ्यू पॉइंट्स. नोट, complex data type has some inbuilt attributes to retrieve the real part and the imaginary part. So we have the variable C is equal to 10.5 plus say 3.6j, बरोबर आहे. हा एक काय आहे, कॉम्प्लेक्स नंबर आहे. सो इफ यू वॉन्ट द रियल पार्ट, मग तुम्ही काय लिहिणार, C डॉट रियल, आणि तुम्हाला आन्सर मिळणार आहे 10.5. तसंच C डॉट IMAG इमॅजिनरी एवढंच लिहायचंय, तर तुम्हाला मिळणार आहे आन्सर 3.6. ओके, सो हे आपण बघणार आहे. सो याचा यूज कुठे आहे, वी कॅन यूज कॉम्प्लेक्स टाइप generally in scientific applications, comma electrical engineering applications. Okay, so real part, imaginary part, तुम्ही आपले इलेक्ट्रॉनिक्सचे सब्जेक्ट शिकलाय. Okay, we will not go deep in that. Let us check this C dot real and C dot imaginary on the shell. So याचं तुम्हाला टाइप मिळालाय. ओके, सो एक व्हेरिएबल घेऊया आपण, C is equal to C is equal to 10.5 plus 3.6j is equal to 10.5 plus 3.6j. आता तुम्हाला काय रिट्राइव करायचं आहे, रिट्राइव म्हणजे एक्स्ट्रॅक्ट करायचं आहे. सो C डॉट रियल तुम्हाला डायरेक्ट मिळालं 10.5, दॅट इज अ रियल पार्ट. ओके, C डॉट रियल म्हणजे तुम्हाला मिळालं रियल पार्ट. तसंच C डॉट IMAG हे तुम्हाला मिळालं इमॅजिनरी पार्ट. ओके, सो
याचं काय यूज आहे सी डॉट रिअलचा? सपोज तुम्हाला एक्स्ट्रॅक्ट करायचा आहे रिअल पार्ट आणि तो कुठल्या तरी फंक्शन मध्ये यूज करायचा आहे, बरोबर आहे, तो कुठल्या तरी फंक्शन मध्ये लागणार आहे. मग तुम्हाला या फंक्शन थ्रू डायरेक्टली तुम्ही काय करू शकता, तो पार्ट एक्स्ट्रॅक्ट करू शकता. म्हणजे सी चा रिअल पार्ट वापरायचा आहे तर तुम्ही डायरेक्ट सी डॉट रिअल हे व्हेरिएबल वापरू शकता. ओके, समजलं एवढं? येस, नो, येस. ओके, ओके. सो इंटिजर झाला, त्यानंतर फ्लोट झाला, कॉम्प्लेक्स झाला. ओके, नाउ विल सी बुलियन डेटा टाइप. फोर्थ इज द bool. So we can use this data type to represent Boolean values. Okay, so what are these Boolean values? That is true or false. Okay, दोनच values are the only allowed values. The only allowed values for this data type are true, okay, true and false. True and false. आणि याच्यामध्ये ट्रू चा टी कॅपिटल आहे आणि फॉल्स चा एफ कॅपिटल आहे. ओके, सो internally Python represents true as 1, बरोबर? ट्रू ला काय कन्सिडर होतं? 1 and false as 0. True as 1 and false as 0. Okay, so suppose तुम्ही टाइप केलं b is equal to true. या व्हेरिएबल मध्ये काय टाइप केलंय? b is equal to true. So if you check type of b, so तुम्हाला आन्सर काय मिळणार आहे? bool. आन्सर काय मिळणार आहे? bool. Okay, so b is equal to true and type of b type of b is of the type, the variable b is of the type bool, that is boolean, कारण त्याच्यामध्ये ट्रू व्हॅल्यू सेव्ह केली आपण. ओके, so you can use it to write various programs. For example, आपण एक एक्झाम्पल घेऊया इकडं. Suppose a is equal to 10, b is equal to 20. Okay, and c is equal to a less than b. बरोबर आहे? c मध्ये ही आपण कंडिशन टाकलेली आहे. ओके, तर सपोज इफ आय राईट प्रिंट सी, तर त्याचा आन्सर काय मिळणार आहे? ट्रू मिळणार. म्हणजे ही कंडिशन चेक करतोय व्हेरिएबल मध्ये काय स्टोअर होणार आहे. सपोज हे ट्रू असलं, इफ a इज लेस दॅन b,
then it will store 1, that is true, and if it is greater than b, then it will store 0. बरोबर आहे. आता आपण हे चेक करून बघू. विल चेक इट. a is equal to 10, b is equal to 20, राईट. आणि कंडिशन व्हेरिएबल मध्ये काय स्टोअर केलंय? a लेस दॅन b चा रिझल्ट स्टोअर केलाय. a लेस दॅन b चा रिझल्ट स्टोअर केलाय. बरोबर आहे. आणि आपण काय केलं? प्रिंट सी म्हणजे रिझल्ट प्रिंट केलाय. आता रिझल्ट प्रिंट करताना आपण काय हे करणार आहे? तर ट्रू आहे. दिस इज ट्रू. ओके. आता सपोज सी इज इक्वल टू, मी ए ग्रेटर दॅन बी प्रिंट केलं. प्रिंट सी. तो तुम्हाला काय मिळणार आहे? फॉल्स. त्याचा आन्सर मिळणार आहे तुम्हाला. तसं सिमिलरली सपोज तुम्हाला ट्रू प्लस ट्रू केलं तुम्ही, तो आन्सर मिळणार आहे 2. ओके. 1 + 1. तसंच ट्रू मायनस फॉल्स, 1 - 0 म्हणजे किती मिळणार आहे? 1. ट्रू मायनस फॉल्स. ओके. 1. इथे बघा रन टाइमला कलर चेंज होतो याचा, सपोज एरर असेल तर. ठीक आहे. सो आय होप यू हॅव अंडरस्टूड दिस. तुम्ही लिहू शकता ट्रू प्लस ट्रू, आन्सर येणार आहे 2. ट्रू मायनस फॉल्स, आन्सर येणार आहे 1. ओके. सो बुलियन डेटा टाइप म्हणजे त्या दोन व्हॅल्यूज आहेत, ट्रू आणि फॉल्स. समजलंय काय? येस, नो? अक्षय? Okay. So we will move to the next data type. आता किती डेटा टाइप झाले आपले? 4 झाले. इंटिजर, फ्लोट, मग कॉम्प्लेक्स आणि आत्ताचा बुलियन. ओके. सो बुल. सो नेक्स्ट इज स्ट्रिंग डेटा टाइप. STR. ओके. STR type. So STR represents string data type. STR represents string data type. Okay. So what is a string? It is a sequence of characters. Okay. Sequence of characters म्हणजे अल्फाबेट जे आहेत A B C D. तो त्याचं जर ते आपण याच्यात लिहिले, okay, near to each other. Okay. So those are without spaces. Then that is a string. A string is a definition लिहा आधी. A string is a sequence of characters enclosed within single quotes or double quotes. Suppose मी म्हणलं string 1, okay, S1,
सपोज मी म्हणलं पुणे अँड S1 मी म्हणलं पुणे डबल कोट मध्ये. सो दीज आर सेम. Okay, so let us check. S1 is equal to आपण काय टाइप केलंय पुणे, राईट. तर मी एंटर केलं आणि मी प्रिंट केलं. प्रिंट S1 व्हेरिएबल मध्ये काय स्ट्रिंग सेव्ह केली आपण. सो तिथे पुणे प्रिंट झालं. आता तुम्हाला जर टाइप पाहिजे, टाइप ऑफ S1 तुम्हाला काय चेक करायचं आहे, टाइप चेक करायचं. सो इफ यू चेक देन द टाइप इज स्ट्रिंग str. ओके, so type is string. Similarly you can go for double quotes also. S1 equal to Pune. ओके, त्याच्यानंतर टाइप ऑफ S1 str सेम. ओके, समजलं का? स्ट्रिंग डेटा टाइप समजले का? ओके, so using the next point, by using single or double quotes, we cannot represent multi-line string literals. Multi-line string literals. So मी अर्थ सांगतो त्याचा. सपोज S1 is equal to पुणे आणि नेक्स्ट लाईनला काय, सपोज लोणावळा आहे. ओके, नेक्स्ट लाईनला काय आहे, लोणावळा आहे. सो हे सिंगल किंवा डबल कोट्स मध्ये आपण रिप्रेझेंट करू शकत नाही. दिस इज रॉंग. दिस इज रॉंग. For that we should go for ट्रिपल सिंगल कोट्स. मल्टी-लाईन लिटरल साठी म्हणजे मल्टी-लाईन स्ट्रिंग साठी तुम्हाला ट्रिपल सिंगल कोट्स यूज करावे लागतात. यू नीड टू यूज ट्रिपल सिंगल कोट्स और ट्रिपल डबल कोट्स म्हणजे 1 2 3 और ट्रिपल डबल कोट्स. म्हणजे S1 इक्वल टू पुणे आणि लोणावळा असं रिप्रेझेंट करू शकता.
okay, you will get error. So you can prepare another file, new window, आणि तुम्ही इथं S1 इक्वल टू पुणे आणि नेक्स्ट लाईनला लोणावळा. ओके, आणि प्रिंट S1. हे सपोज तुम्ही रन केलं हा कोड तुमचा. ओके, सो विल गेट एरर. आता ह्याच्याच ऐवजी तुम्ही सपोज 3 हे दिले सिंगल कोट्स, दिले 3 सिंगल कोट्स दिले, तर तुमचं काय होणार आहे, कोड रन होणार आहे. म्हणजे शेल मध्ये आउटपुट आलेलं आहे इथं. यू कॅन सी हियर you have got the output with 3 single or 3 double quotes. Okay, तुम्ही असं म्हणू शकता or S1 इक्वल टू सिंगल किंवा डबल. ओके, सो we can also use triple quotes to use single or double quote in our string. So suppose असं लिहू शकता तुम्ही, this is character. Okay, this is character. So what will be the output? This is character. ओके, सो तुम्हाला काय मिळणार आहे, या 3 कोड्स मधलं सगळं काय होणार आहे, कन्सिडर स्ट्रिंग म्हणून कन्सिडर होणार आहे. ओके, स्ट्रिंग म्हणून कन्सिडर होणार. जरी इथं मध्ये काय आहे, सिंगल कोट आहे, सो दॅट वुड बी अ पार्ट ऑफ द स्ट्रिंग. ओके, सो दिस इज कॅरेक्टर. त्याच्यानंतर तुम्ही असं पण लिहू शकता सिंगल कोट मध्ये, दिस I डबल कोट कॅरेक्टर. सो हे पण काय येणार आहे,
द आन्सर सेम येणार आहे. त्याच्यानंतर वी कॅन एम्बेड one string in another string. One string in another string. Okay, embed म्हणजे we can include. Okay, so this example बघा, this Python class is very helpful for students. आता हे 3 कोट्स आहेत, म्हणजे ही ऑलरेडी एक स्ट्रिंग आहे 3 कोट्स वाली, बरोबर आहे. त्याच्यामध्ये 2 कोट्स वाली काय केले, एम्बेड केली आहे. वी हॅव एम्बेड, दॅट इज वी हॅव इन्क्लुडेड one string into another string. Okay, so I think this is enough for today. Baska, shall we stop? समजलं का? आजच्या मध्ये काय डाऊट आहे का? Any doubt? No, sir. Okay, so we'll stop here and I'll let you know the timing for tomorrow.